तर आता या सगळ्यावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी टीका केलेली आहे। कुंभमेळा झालाय आता सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा मेळा असं त्या म्हणतात। काय ट्विट आपण पाहतोय, कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेच्या नावावर 591 कोटीच्या बनावट वर्क ऑर्डरचं वृत्त समोर आलं आणि यात सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांची नावं पुढे येत असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। त्याचबरोबर जनतेच्या श्रद्धेचा वापर करून सरकारी तिजोरी लुटण्याचा हा कोणता विकास आहे असा सवाल त्यांनी ट्विट करत विचारलाय। कागदावर कोट्यावधींची कामं होत आहेत, ठेकेदारांकडून वसुली आहे, बनावट कागदपत्र आणि सरकारी यंत्रणेला अंधारात ठेवून वर्क ऑर्डर्स हा फक्त भ्रष्टाचार नाही तर हा भाविकांच्या श्रद्धेवर आणि जनतेच्या पैशांवरचा डल्ला आहे। मंत्री महोदय यांनी तर नातेवाईकापासून हातच झटकले, कारवाई करा सांगतात। पण या वर्क ऑर्डर्स निघेपर्यंत सरकार प्रशासन काय करत होतं, कुंपण शेत खात असेल तर कारवाई कशी होईल? या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष यंत्रणेमार्फत झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे।